बर्फापासून वाचण्यासाठी आपण एवढे सगळे कपडे तर घातलेत, पण बर्फ आहे कुठे? मला पक्की माहिती मिळालीये की बर्फ या डोंगरावरच कुठेतरी आहे. बाबा, हा बर्फ असतो तरी कसा? सफेद, मुलायम, थंड. मुलायम म्हणजे आपण बर्फाचा गोळा गोळा पण बनवू शकतो. हा पिकू, घे तूच बघ. असं कसं होऊ शकतं? बर्फ कुठे गेला? मा प्यारी, तू टुकीला सांभाळ. मी पिकू सोबत जातो. बाबा, मिळाला बर्फ. पण पिकू, हा बर्फ तर नाही बाबा, बघा ना, हा सफेद तर आहे, बस तेवढा मुलायम आणि थंड नाहीये. हा बर्फ नाही, हा याक आहे पिकू. पळ पळ. सफेद, मुलायम आणि थंड असतं म्हणून. हो पिकू, पण प्रत्येक सफेद गोष्ट बर्फ नसते. तो बघा बर्फ. पिकू, अरे जरा थांब. बाबा, सापडला बर्फ. बर्फ. पण पिकू, हा तर बघा ना, हा सफेद पण आहे आणि मुलायम सुद्धा, पण थंड नाहीये. खूप जास्त गरम आहे, अगदी लोकरी सारखं. पिकू, टोकी. पिकू, टोकी. पिकू, टोकी. पिकू, टुकी, तुम्ही ठीक तर आहात ना? बाबा, सफेद, मुलायम, थंड. हो हो, आपण बर्फ पुन्हा कधीतरी पाहू. तुम्ही दोघं फक्त सुरक्षित राहा. पाहिलंत, मला मिळालेली माहिती.
बाबांची माहिती होती एकदम पक्की. सफेद मुलायम बर्फ पाहिला आपण आहोत लकी. अरे या बिन्नीला काय झालं आहे? ही तर स्पेसशिप वाटतेय. हा हा, मी आहे एलियन स्पेसशिप. माझे मामा पूर्ण एलियनचा सेट घेऊन आलेत. हे बघा. आता पिकू आणि चमचम बनले एलियन. आणि आपण चाललो पृथ्वीची सफर करायला. हे पहा पृथ्वीवरील बाळ. या बाळाला आपल्या सोबत घेऊन चला. ही पृथ्वीवरील स्पेसशिप आहे का? हे सुद्धा आपल्या सोबत घ्या. अरे पृथ्वीवरील बाळ तर स्वतःच आपल्या मागे येत आहे. जोरात खेचू नकोस टुकी. स्पेसशिप तुटू शकत. माझं स्पेसशिप. हे तर तुटलं. आता आपण परत कसे जाणार? हे तर माझे मामा घेऊन आले होते. किती सुंदर होत. काही हरकत नाही बिन्नी. आपण एलियन आहोत ना. आपण स्पेसशिप दुरुस्त करू शकतो. हा हा, चला पृथ्वीवरनं काही वस्तू गोळा करून स्पेसशिप दुरुस्त करूया. चला बिन्नी, तू इथेच थांब. मी आणि चमचम वस्तू घेऊन येतो. बाबा प्यारी, मी आत्ताच इकडे एक प्लेट ठेवली होती. ती कुठे गेली? माहित नाही. माझा झारा देखील सापडत नाहीये. आता तर इथेच होता. हा, अरे अरे या बिन्नीला काय बनवलं? आम्ही एलियन खेळत होतो आई. आणि मध्येच आमचं स्पेसशिप तुटलं. आणि तुम्ही सर्वांनी आमच्या वस्तूंनी ते दुरुस्त केलं. चार, 3, 2, 1 आणि
आधीच उशिरा येत आहे आणि त्यात तिकडे का थांबला? पिकू, एवढ्या चिखलातून आम्ही कसे बरे येणार? अरे उडी मारून ये ना पिकू. एवढी लांब उडी कशी? असं. नाही नाही, आम्ही या चिखलात घसरून पडू शकतो. हा पिकू, चुकूनही त्याच्यावर पाय ठेवू नकोस. जे काय करायचे ते लवकर कर पिकू. जर अंधार पडला तर आपण खेळणार कसे? मला थोडा विचार करू दे. शाबास पिकू, काय आयडिया आहे. टुकी, अगोदर मी जातो. सगळं ठीक असेल तर तू माझ्या मागे मागे ये मग. पिकू, आज आंघोळ करून नाही आलास का तू? जे चिखलातच आंघोळ सुरू केलीस. टुकी, टुकी, तू ठीक तर आहेस ना? टुकी, तू जर एवढ्या मोठ्या स्केटबोर्ड सारख्या पानाखाली लपलीस तर मला कशी दिसशील? पिकू, टुकी, पिकू, टुकी, पिकू, टुकी. बिन्नी, चमचम, बाजूला पिकू, स्लाइड वर पार्क मध्ये खेळायचं होतं, इकडे नाही. पण पार्क मधल्या स्लाइड वर एवढी मजा आली असती का? नाही. काय झालं टुकी? टुकी, लवकर तिकडून दूर हो. ही सापाची पिल्लं आहेत. ती तुला दंश करतील. नाही टुकी, पळ. सापाची पिल्लं. आई, बाबा. आई, बाबा, फुलांच्या बागेत सापाची पिल्लं आहेत. ती पण भरपूर. अरे पिकू, टुकी,
तुम्ही दोघे ठीक तर आहात ना? हं? फुलांमध्ये साप? असं कसं झालं? पिकू, तुला पूर्ण खात्री आहे ना? हो बाबा, तिकडे खूप साप आहेत. कमीत कमी 100 साप तर असतीलच. माप्यारी, आपल्याला काहीतरी करावं लागेल. मला एक गोण आणून दे आणि एक काठीही. सांभाळून पापा प्यारे, ते साप विषारी सुद्धा असू शकतात. ओ हा, घाबरू नकोस. मी साप पकडण्यात एक्सपर्ट आहे. चला आता सगळे माझ्या वाटेतून बाजूला व्हा बरं. ओ बाबा, ते इथेच कुठेतरी आहेत. ओ अरे पिकू टुकी, वाचलात. हे साप नाहीयेत, हे तर गांडूळ आहेत. हो टुकी, हे तर काही गांडूळ आहेत. यांच्यापासून काहीच धोका नाही. हो, मुळीच धोका नाहीये. उलट गांडूळ हा माणसाची खूप मदत करतो. तो मातीला झाडांसाठी अजून सुपीक बनवतो आणि म्हणूनच त्यांना शेतकऱ्यांचा मित्र देखील म्हटलं जातं. बाबा, आपण ह्या गांडुळांना आपले पेट्स बनवू शकतो का? ओ प्लीज बाबा, आम्ही त्यांची खूप चांगली काळजी घेऊ. ओके पिकू टुकी, पण एका अटीवर. तुम्हाला यांना घराबाहेर कुंड्यांमध्ये ठेवावं लागेल, ठीक आहे? ठीक आहे. हे घ्या. यांना फक्त पानं आणि फुलं देत राहा. मग हे खुश राहतील आणि आपल्या रोपट्यांनाही खुश ठेवतील. हो, छोटे छोटे गांडूळ जर राहतील मस्त, तर रोपटीही बनतील सुंदर आणि स्वस्त.